निवडणूक जी प्रत्यक्ष मतदानाची तारीख आहे ती 2 डिसेंबर ही निश्चित करण्यात आलेली आहे। मतमोजणी लगेच 3 तारखेला म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी वडगाव नगरपंचायत कार्यालयामध्ये सभागृहामध्ये मतमोजणी घेण्यात येणार आहे। खरं तर स्टेट इलेक्शन कमिशनने दिनांक 4 नोव्हेंबर 2025 रोजी आचारसंहिता लागू करून निवडणूक कार्यक्रमाची घोषणा केलेली आहे। वडगाव नगरपंचायत क्षेत्रासाठी दिनांक 4 रोजीपासून ते दिनांक 3 डिसेंबरपर्यंतची ही सर्व निवडणुकीची प्रक्रिया होणार आहे। सदर प्रक्रियेमध्ये दिनांक 10 नोव्हेंबर 2025 पासून ते 17 नोव्हेंबर 2025 पर्यंत नॉमिनेशन फॉर्म भरण्याची मुदत दिलेली आहे आणि सदर नॉमिनेशन फॉर्म स्वीकारण्यासाठी वडगाव नगरपंचायत कार्यालयामध्ये व्यवस्था केलेली आहे। सदर नामनिर्देशन पत्र दाखल करण्याकरिता रविवारच्या सुट्टीचा दिवस वगळता 17 तारखेला दुपारी 3 वाजेपर्यंत नॉमिनेशन दाखल करता येणार आहे। सदर कार्यक्रमामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी श्री विक्रम देशमुख सर यांची नेमणूक शासनाद्वारे करण्यात आली आहे। तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून मुख्याधिकारी वडगाव मावळ यांची नेमणूक निवडणूक आयोगाकडून करण्यात आलेली आहे। सदर नामनिर्देशन पत्र छाननी व वैधरित्या नामनिर्देशन झालेल्या उमेदवारांची यादी ही मंगळवार 18 सकाळी 11 वाजल्यापासून आपल्याला बघायला मिळणार आहे। सदर नामनिर्देशन पत्रांची छाननी वडगाव नगरपंचायत कार्यालयामध्येच होणार आहे। सदर नामनिर्देशन पत्र मागे घेण्याचा जो दिनांक आहे तो 19 पासून मागे घेण्याची तारीख आहे आणि 21 तारखेला 21 नोव्हेंबर 2025 रोजी दुपारी 3 वाजेपर्यंत म्हणजे जर अपील असल्यास त्याच्या बाबतीतला 25 तारखेला 3 वाजेपर्यंत मागे घेण्याची मुदत आहे। निवडणूक चिन्ह देण्यासाठी 26/11/2025 ही तारीख दिलेली आहे। त्याचबरोबर निवडणूक जी प्रत्यक्ष मतदानाची तारीख आहे ती 2 डिसेंबर ही निश्चित करण्यात आलेली आहे आणि मतमोजणी लगेच 3 तारखेला म्हणजे 3 डिसेंबर रोजी मतमोजणी वडगाव नगरपंचायत कार्यालयामध्ये सभागृहामध्ये मतमोजणी घेण्यात येणार आहे आणि अंतिम राजपत्रात 10 तारखेला प्रसिद्ध करण्यात आहे। सदर कार्यक्रमाच्या अनुषंगाने आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे। सर्व राजकीय पक्ष, संभाव्य उमेदवार, नागरिकांना सगळ्यांनाच विनंती आहे की आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, आदर्श आचारसंहिता पाळली जावी याकरता सगळ्यांनी कटाक्षाने आपलं वर्तन असावं। सदर आचारसंहिता भंग करणाऱ्यांविरोधात किंवा त्या गोष्टींवर प्रतिबंध आणि नियंत्रण ठेवण्यासाठी एक वेगळी आचारसंहिता कक्ष स्थापन करण्यात आलेला आहे। ऑक्टोबर रोजी आपण प्रसिद्ध केलेली आहे। 7 नोव्हेंबर रोजी सदर मतदान केंद्र न्याय मतदार यादी देखील देण्यात येणार आहे। आपल्या शहरामध्ये एकूण 24 मतदान केंद्र निश्चित करण्यात आलेली आहेत। विविध प्रभागांच्या 17 प्रभागांसाठी एकूण 24 मतदान केंद्र निश्चित केलेले आहेत। काही प्रभागांसाठी 2 केंद्रसुद्धा करावे लागत आहेत कारण 10+± इतक्या मतदारांना मतदान करण्याची सोय उपलब्ध असणार आहे। त्या अनुषंगाने आपण केलेले आहे नियोजन केलेलं आहे। मुख्यत्वे केशवनगर झेडपी स्कूल, त्याचबरोबर काथवीमधील झेडपी स्कूल, PWD ऑफिस, पंचायत समिती झेडपी स्कूल, तसेच RK स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल अशा मतदान केंद्रांची नावे आहेत। त्यामध्ये RK स्कूलमध्ये वार्ड क्रमांक 3 ते वार्ड क्रमांक 8 एवढ्या मतदान म्हणजे ह्या वार्डांचे मतदान केंद्र असणार आहेत। प्रभाग क्रमांक 10 आणि 11 साठी PWD आणि पंचायत समिती असणार आहे। प्रभाग क्रमांक 12, 13, 14 आणि 15 करिता न्यू इंग्लिश स्कूल ही शाळा केंद्र असणार आहे। त्याचबरोबर प्रभाग क्रमांक 16 आणि 17 साठी पोद्दार इंटरनॅशनल स्कूल हे केंद्र असणार आहे। त्याचबरोबर केशवनगर म्हणजे वार्ड क्रमांक 1 साठी झेडपी स्कूल केशवनगर ही असणार आहे आणि काथवी गावासाठी एक वेगळं मतदान केंद्र आपलं असणार आहे काथवी झेडपी स्कूलमध्ये। अशा प्रकारे सर्व नियोजन आपल्या नगरपंचायत स्तरावर करण्यात आलेलं आहे
या निवडणुकीमध्ये सर्व नागरिकांच्या वोटर स्लिप प्रिंट काढून प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचून त्यांचा मतदान किंवा त्यांचा नाव कुठल्या मतदार केंद्राच्या यादीमध्ये आहे याची माहिती आपण घरापर्यंत 100% पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत। यामध्ये सर्व नागरिकांना माझी एवढीच विनंती आहे की जास्तीत जास्त नागरिकांनी या मतदानामध्ये, या लोकशाहीच्या उत्सवामध्ये सहभागी व्हावं आणि जास्तीत जास्त मतदान करावं। निष्पक्ष आणि भयमुक्त अशी निवडणूक प्रक्रिया होणार आहे, त्यामुळे कुठल्याही प्रलोभनांना, कुठल्याही गोष्टींना बळी न पडता निष्पक्षपणे आपण आपला मतदानाचा हक्क बजावावा ही सर्वांना नम्र विनंती। धन्यवाद।